आज पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणारं जे ठिकाण आहे ते म्हणजे सांगली जिल्हा. त्या सांगली जिल्ह्यातल्या वसंतदादा पाटील यांच्याच घराण्यातल्या जयश्री पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केलेली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या पायाचे जे चिरे आहेत ते आता हलायला सुरुवात झालेली आहे. कारण आत्तापर्यंत ज्या नेतेमंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला या नेतेमंडळींची पार्श्वभूमी ही तशी जेमतेम अशीच म्हणावी लागेल. मात्र वसंतदादा पाटील असतील, शंकरराव चव्हाण असतील, ही जी नावं आहेत ही नावं या नावांना एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक काळ वेगळं महत्त्व होतं. वसंतदादा पाटलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून वसंतदादा पाटील यांची ओळख राज्यभर आणि देशभर होती. ते राजस्थानचे राज्यपाल सुद्धा होते. 1985च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसनं निवडणूक लढवलेली होती आणि पहिल्यांदाच कधी नव्हे ते महाराष्ट्रात 288 पैकी 161 जागी काँग्रेसचे आमदार निवडून आणण्यात वसंतदादा पाटील यांना यश आलेलं होतं.